भिलंग जनजागृती मंडळ द्वारा माँ दोणी कालिका देवी जागरण उत्सव। ठाणे येथील आझादनगर येथे गेल्या 3 वर्षांपासून माँ दोणी कालिका देवीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। भिलंग जनजागृती मंडळाचे अध्यक्ष अमन भरतवाल यांनी 2007 साली या मंडळाची स्थापना केली। या मंडळाचे आतापर्यंत 150च्या वर सभासद आहेत। या मंडळातर्फे 2022 पासून माँ दोणी कालिका देवीचा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवाला सर्व समाजाचे नागरिक मोठ्या भक्तिभावाने येतात, देवीचे दर्शन घेतात आणि भंडाऱ्याचा लाभ घेतात। जवळपास 400 ते 500 भाविक या देवीच्या उत्सवाला उपस्थित असतात। भगवती का जागरण था। इस जागरण करने से जो है इसका फल है कि दीवार होते हैं, मतलब दीपक लोग जला के रखते हैं। उस दीपक का जो अखंड दीपक रहता है उसको जो है हमेशा जलते रहना चाहिए। अगर वो खंडित होता है समझो उसको फल प्राप्त नहीं होता है। तो इनका जो हमारे दीवार दीपक वाले बैठे हुए थे उनका दीपक अच्छे प्रकार से चला, तो भगवान की ऐसी कृपा हुई कि उनको अच्छा फल प्राप्त होगा। इसके फल से हमेशा सुख और समृद्धि प्राप्त होती है, पुत्र की प्राप्ति, धन की प्राप्ति, आरोग्यता की प्राप्ति। जिस उद्देश्य से जिस कार्य से आप इसको बचेंगे वो कार्य आपका सफल होगा। ठीक है साहब। सर, मैं सबसे पहले आपके चैनल के माध्यम से ये कहना चाहूँगा कि जो महाराष्ट्र की जो भूमि है हमारी, ये संतों की भूमि है। और भिलंग जनजागृति मंडल जो है प्रत्येक वर्ष मैं ये कहूँगा कि 3 जो कंटिन्यू ये 3रा साल है जिसमें हम उत्तराखंड के उस पवित्र पावन देवभूमि से और ये जो संतों की भूमि इनका मिलन कराते हैं और वहाँ के देवी देवताओं का यहाँ पे जागरण उत्सव करके हम लोग ये उनसे प्रार्थना करते हैं कि जो भी देवी हैं देवता उनके चरणों में हम ये प्रार्थना करते हैं कि आने वाले दिनों में हमारा ये जो भारत देश है, हमारा ये जो महाराष्ट्र राज्य है, हमारा ये जो परिसर है जहाँ हम रहते हैं, और ये पूरा अखंड हमारा भारतवर्ष अखंड रहे और इसमें जो भी दुख है, जो दर्द है, वो किसी के दहलीज पे ना पहुंचे, सब खुश रहे। ये सिर्फ हमारे भारतवर्ष के लिए नहीं, पूरे विश्व शांति हेतु के लिए ये हवन, कलश यात्रा, पालकी यात्रा और महा भंडारा का आयोजन किया जाता है। और भिलंग जनजागृति मंडल का उद्देश्य यही है कि हर घरों में, सभी के दिलों में शांति हो। ये कहेंगे कि विगत 3 वर्ष से निरंतर है हमारे उत्तराखंड में और खास करके टिहरी टिहरी जनपद के अंतर्गत जितने हमारे देवी देवता हैं, जब हम यहाँ आ गए हैं तो हम तो सब नहीं जा सकते वहाँ, तो हम लोगों ने ये रास्ता निकाला, निवेदन किया कि वही के देवता आ जाए तो हम सब लोग यहाँ पर मिल जाएंगे। और हम लोग एक क्रम से कर रहे हैं। इस बार माँ कालिका जो कि दोणी नाम का एक गांव है, वहाँ की बहुत ही सुप्रसिद्ध देवी है ये। इसके पास जो भी जाता है उसका मनोरथ पूरा होता है। और खास करके वो लोग जिनको कोर्ट कचहरी और थाना नहीं सुनता, जिनकी वहाँ जाते हैं और उसे इंसाफ मिलता है, ऐसी ये महारानी है कालिका। उसका पूजन इस बार हुआ। कल हम लोगों ने बड़ी दिव्य और भव्य कलश यात्रा निकाली, रात भर जागरण हुआ, भजन हुए और अब जो है पूर्णाहुति का हवन होगा, भंडारा होगा। और इसी बहाने हम लोग जो तितर बितर है इधर उधर सभी लोग एकत्र होते हैं। भिलंग जनजागृति निरंतर ये काम करती रहती है। महिलाओं का बहुत बड़ा सहयोग रहता है और अन्य प्रांतों के भी लोग, यूपी, बिहार, महाराष्ट्र के सभी लोग जो है बहुत अच्छा काम करते हैं। और माता से यही निवेदन है कि माता हम सभी सनातनियों की रक्षा कर और सभी को जो है सद्बुद्धि दे, हम लोग अपने सन्मार्ग पे चले। और सनातन का जो ये इस समय माहौल चला है इसमें हम सफल हों और आने वाले दिनों में हमारा ये सनातन धर्म देश में दुनिया में इसका जो है भगवा झंडा जो लहराए, यही माता के चरणों में प्रार्थना है। जय बद्री शाह। लक्ष्मी गिलदियाल और मैं यहाँ 10 साल से मैं भिलंग जनजागृति से जुड़ी हूँ और ये देवी पूजा में मैं आती रहती हूँ। इन देवी को मैं भी बहुत मानती हूँ। ये इनकी पूजा से हमारे सबकी मनोकामना पूर्ण होती है और अच्छा लगता है। सब यहाँ पर हमेशा देवी पूजा में आते हैं, आना अच्छा लगता है। सब लोग यहाँ से जुड़े हुए हैं, मैं भी जुड़ी हूँ और धन्यवाद यहाँ पर बुलाने के लिए और थैंक यू। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक।
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जीवनसाथी.com महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मुंब्रा पोलीस स्टेशनच्या सायबर सेल पथकाने जीवनसाथी.com या ॲपवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून लखनौ येथे चालवलेले बनावट कॉल सेंटर बंद करण्यात आले आहे, अशी माहिती आज परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तक्रारदाराच्या माहितीनुसार आरोपींनी बनावट प्रोफाईलद्वारे तक्रारदाराला विश्वासात घेतले आणि वेगवेगळ्या कारणांनी तिच्याकडून 13,54,00,000 रुपये उकळले। याबाबतचा गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नितीन पगार तपास करत असताना सायबर सेल पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप व पथक यांनी तांत्रिक तपास करत आरोपी जैद फुल खान 24 वर्ष याला मध्य प्रदेशातील भोपाळ येथून अटक केली। त्याच्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार एजाज अहमद 32 वर्ष याला लखनौ येथे एका रोमांचक पाठलागानंतर अटक करण्यात आली। तपासाच्या आरोपींच्या कॉल सेंटरमधून महिलांना गिफ्ट्स कस्टम ड्युटीत अडकल्याचे सांगून पैसे उकळण्याचे उघड झाले। आरोपींनी या वेबसाईटद्वारे आतापर्यंत 31 महिलांची फसवणूक करत करोडो रुपयांची वरती अश्लील मेसेज आणि ब्लॅकमेलिंगद्वारेही फसवणूक केली आहे। आतापर्यंत पोलिसांनी 9 लॅपटॉप, राउटर, सिम कार्ड यांच्यासह महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। त्याच्यावरती बोगस प्रोफाईल बनवलं त्यांनी फहादनी, आणि त्या ऍक्च्युली जो प्रोफाईल मध्ये माणूस होता तो जैद खान होता आणि ते फहादच्या नावाने त्यांनी बनवलेलं होतं। कशा प्रकारे तो बायकांना फसवतो? आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे, रील स्टुडिओ आहे, आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे। आणि याचे जे 7 ते 8 त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईटवरनं मुलींना लग्नाचं गळ घालत होता। नाही, ही जी मुलगी आहे, जी विक्टीम जी आहे, आमचे गुन्ह्यामधली फिर्यादी, हिचं जीवनसाथी.com वर हिनी पण प्रोफाईल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीमध्ये आणि आपण लग्न करूया। आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर हिला गिफ्ट म्हणून एक डायमंडचं आर्टिकल पाठवलं चांगलं, आणि ते कस्टममध्ये अडकलंय सांगितलं आणि त्या नावाने काही पैसे काढले। त्याच्यानंतर तो युगांडात असताना, युगांडात आहे मी आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत, माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाहीये, अशा पद्धतीचे बहाणे करून त्यांनी जवळजवळ 13,54,981 रुपये तिच्याकडनं घेतलेले आहेत। तर हे जीवनसाथी.comचं प्रोफाईल बँक अकाउंट मधनं जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचं अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला। तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादीनी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने, म्हणजे सुरवाडे आणि सानप ह्या 2 टीम आहेत सायबरच्या टीम, यांनी त्याचा पहिला गुगलवरनं चेहरा ट्रेस केला, तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याचं लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली। तर हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपीबद्दल माहिती दिली, त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची टीम गेली तिथं, वेषांतर करून 2-3 दिवस तिथं राहिले ते। त्याचं कॉल सेंटर असेल असा एक आमचा गेस होता आणि तो सुरवाड्यांचा जो गेस होता आमचे आयो,
तो बरोबर निघाला आणि ते कॉल सेंटरपर्यंत पोहोचले. परंतु त्या दरम्यानच तो थारमधनं येत होता आणि त्या लक्षात आलं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड चालू आहे, पोलीस आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला. तर आमच्या टीमनी जवळजवळ 5-6 किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि मग त्याला पकडलेला आहे. नंतर तर त्याच्या कॉल सेंटरवर रेड जी झाली त्याच्यामध्ये 9 लॅपटॉप, नंतर कॉम्प्युटरशी संबंधित जे राउटर आहेत किंवा हेडफोन्स आहेत हे आम्ही ताब्यात घेतले. नंतर त्या मुलीचा जो फसवणूक झालेली रक्कम आहे ती रिकवर केलेली आहे आणि हा कॉल सेंटर चालवत होता. तसंच एक त्याची वेबसाईट आहे, एक चॅटिंग वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तो हनी ट्रॅप करतो चॅटिंग वेबसाईटने आणि हे जे जीवनसाथी.com वर बोगस प्रोफाईल बनवून मुलींना फसवतो. तर आतापर्यंत जे प्राथमिक माहिती आहे, अजून ही कन्फर्म व्हायची आहे, 30 महिलांपर्यंतचा आकडा असायची शक्यता आहे आणि आकडा जो फसवणुकीचा आहे तो 1 करोडच्या वर जायची शक्यता आहे. हा मुद्देमाल 9 लॅपटॉप केलेले आहेत. मुलीचे जे आमच्या फिर्यादीमध्ये जी मुलगी आहे तिचे पैसे रिकव्हर केलेले आहेत. बाकीचे कोण फिर्यादी आले का? अजून आलेले नाही आहेत, येतील तसे आम्ही पुढे कारवाई करू. आणि याच्यामध्ये सगळ्यांमध्ये त्यांचा आणि आमचे आव्हान हेच आहे की हे ऑलरेडी आमच्या CP साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे की सायबर क्राईम किंवा सोशल मीडियाचा जो दुरुपयोग होऊन फसवणूक केली जाते, तर अशा गुन्ह्यांच्या अवेअरनेससाठी आम्ही वेगवेगळे स्तरामधील म्हणजे वृद्ध असतील, कॉलेजच्या मुली असतील, मुलं असतील किंवा सोसायटी असतील यांना आवाहन करत आहोत. आमचे अधिकारी जात आहेत, त्यांना या टाईपच्या गुन्ह्यांबाबत माहिती देत आहेत आणि असं काही जर असेल तर त्यांनी पहिल्यांदा पोलिसांशी संपर्क करावा, त्यामुळं पुढची हानी टळू शकेल. अरेस्ट याच्याबद्दल असं म्हणजे मी पोलीस दलाच्या वतीने सांगतो की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाहीये. असं जर कोणाला डिजिटल अरेस्ट करून कोणी काही फसवणूक करत असेल तर पहिलं काम आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, जवळच्या पोलीस स्टेशन. निष्पन्न झाले 2 आरोपी अटक झालेले आहेत आणि ह्या आरोपीची 22 पर्यंत कस्टडी आहे. ते इंट्रोगेशन मध्ये जे निघेल त्याप्रमाणे पुढचे आरोपी ऑपरेटर म्हणजे ते कॉल सेंटर आहेत ना, तिथं मुली होत्या ऑपरेटिंग साठी. कोकणासाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची ग्वाही. कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 29 पैकी 35 जागा महायुतीने जिंकल्या, तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्यसंस्कृती, काजू व शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावे यासाठी कोकणसाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल, अशी ग्वाही भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे ठाण्याच्या शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव 2025चा दिनांक 19 जानेवारी रोजी समारोप झाला. मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. याप्रसंगी आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे अध्यक्ष संजय वाघुले, मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे आदी उपस्थित होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच इथल्या पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती, तेव्हा या मंदिरामधील गणपती बाप्पा पावला. त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचे आणि यशस्वी झाल्याचे सांगितले. पुढे बोलताना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीने जिंकल्या आहेत, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती. ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृतीला, काजू, शेतमालाच्या उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळेल, अशी तरतूद देखील त्या महामंडळात केलेली आहे. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघेही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान प्रास्ताविकात आयोजक सीताराम राणे यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मुंबईत सुरू केलेल्या मालवणी महोत्सवाची महती विशद करत ठाण्यातील या मालवणी महोत्सवाचे यंदाचे हे 26वे वर्ष असल्याचे नमूद केले. तर लालबागचा नाही डोंबिवली तर सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा याची सुरुवात मला आठवते 26 वर्षा अगोदर सुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो. त्यामुळे सातत्याने या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात. असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पावतो. त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रचिती मिळाली आहे, मलासुद्धा मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचा पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणाऱ्या काळात उत्कर्ष होईल, यात काही शंका नाही. चव्हाण साहेब, कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाला, तर कशा प्रकारे होईल? खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय अजितदादा, त्या महायुतीचं सरकार आलं आहे. या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा महायुतीमध्ये काम करत असताना कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे, यासाठी मंडळ निर्माण व्हावं, याची एक आखणी मी त्यावेळच्या काळामध्ये सुरू केली. तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्य संस्कृती असेल या सगळ्याला मार्केट मिळावं यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का. आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे तिथे उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो, काजू जे आहेत या काजूला सुद्धा अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं, यासाठी सुद्धा काही किलो मागे काही पैसे हे त्यावेळच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधून सुद्धा 5 वेगवेगळ्या पद्धतीचे ॲसेंट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता होतं त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतं का, तर सरकार म्हणून ते देण्याचं काम हे सरकारने केलं. त्यामुळे ह्या सगळ्याला आता म्हणजे या सगळ्याची फलश्रुती ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतील. सर 10 दिवस मोठ्या उत्साहाने आणि कुठल्याही विघ्नाने येतात आपला मालवणी महोत्सव मोठ्या उत्साहात चालू झाला आहे. काय सर? नेहमीप्रमाणे आपण हा मालवणी महोत्सव 10 तारीखपासून सुरू केला. आज 19 तारीख आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. आमच्या मालवणी महोत्सवातल्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुठलाही विघ्न न होता, कुठलाही वादविवाद न होता, कुठलाही प्रॉब्लेम न येता हा महोत्सव आज 10 दिवसाचा संपन्न झाला आहे. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. आज समारोप होईल. समाधान वाटतं या गोष्टीचं की आम्ही जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उत्सव सुरू केला होता त्याचा आता चांगल्या प्रकारे लोकांना उपयोग व्हायला लागलाय, फायदा व्हायला लागलाय. विशेषतः आमच्या कोकणातला शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय आणि समाधान वाटतं की आमचे शेतकरी आनंदी आहे, समाधान आहे. तिथे जे व्यवसाय घेतात ते अगदी हसत आनंदाने आमचा व्यवसाय चांगला झाला असं म्हणत जातात आणि हे कुठेतरी मनाला समाधान वाटतं आणि एक आनंद आहे की सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे 10 दिवस कसे गेले ते कळले नाहीत आणि ते निर्विघ्नपणे पार पडले. हे आमच्या गणपती बाप्पाची कृपा म्हणायला पाहिजे. सर्व धर्म समभावाप्रमाणे सगळ्या समाजाच्या लोकांनी इथे प्रेझेंटी लावलेली आहे. हो, विशेष आहे इथे आपल्याला काय कुणाला आपण बंदी केलेली नाही.
पण लोकांचा असा समज आहे की मालवणी महोत्सवाला फक्त मालवणीच लोक येतात, पण तसं नाही. या मालवणी महोत्सवाला आजूबाजूच्या सगळ्या प्रांतातले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक येतात. विशेषतः आंध्र आणि तामिळनाडूतले लोक मोठ्या संख्येने या महोत्सवाला येतात. ते उकडे तांदूळ आणि सुकी मच्छी घेण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात तिथे या मालवणी महोत्सवात येतात. आणि तसेच जे मांसाहारी प्रिय आहेत ते तर सगळेच हजेरी लावतात. त्यामुळे आमच्या या सगळ्या व्यावसायिकांचा व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे होतो आणि ते खुश आणि आनंदी असतात. सर, महोत्सव तर निर्विघ्नपणे पार पडलेला आहे. बाप्पाला कशा प्रकारे बाप्पाला निरोप काय, बाबा आमची काही चूक झाली असेल माफ कर, आणि असंच दरवर्षी तुझं आगमन चांगल्या पद्धतीने हो आणि लोक सुद्धा तुझ्या कृपेने आनंद घेऊत, एवढंच बाप्पाला सांग. थँक्यू. ठाण्याच्या जादा पाण्यासाठी हालचालींना आला वेग. विधिमंडळासह ठाणे मुंबई महापालिका स्तरावर आमदार संजय केळकर यांच्या जोर बैठका. वाढत्या ठाणे शहराला आवश्यक असलेले अतिरिक्त 50 MLD पाणी मिळण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि मुंबई महापालिका व्हाया विधिमंडळ असा मॅरेथॉन पाठपुरवठा सुरूच ठेवला असून शहराला तातडीने 25 ml पाणी लवकरच निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठाणे शहराला अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई भेडसावत आहे. एकीकडे ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसर व बाळकुंभ, कोलशेत, ढोकाळी आदी भागाला पाणी टंचाई भेडसावत आहे, तर दुसरीकडे शहरात अनेक बहुमजली भव्य गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्या दृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महानगरपालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरवठा सुरू ठेवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर 28 डिसेंबर रोजी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर 3 जानेवारीला मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपजल अभियंता, कार्यकारी अभियंता आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 17 जानेवारी रोजी हायड्रोलिक इंजिनियर आणि ठाणे महानगरपालिका पाणी अधिकारी यांची वरळी येथे बैठक घेऊन ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित 50 MLD पाण्यापैकी 25 MLD पाणी तातडीने मिळावे याबाबत आग्रह धरला. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन आमदार संजय केळकर यांनी हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी येत्या आठवड्यात एका विशेष बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. त्यामुळे तुर्तास ठाण्याला 50 MLD पैकी तातडीने 25 MLD पाणी निश्चितपणे मिळेल असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला आहे.